शिव सगळ्या मित्रांनो, मी वेदनपुरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण चाललो आहोत किल्ले तुंग उर्फ कठीणगडला भेट देण्याकरिता। पण त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट की तिकोनाच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती की किल्ल्यावर जायला किती खर्च येतो। साधारणतः 2 ते 3 हजार जर स्वतःची बाईक असेल तर, आणि जर आमच्यासारखं फिरायचं असेल आमच्या 1500 ते 1600 पर्यंतचा खर्च फक्त रिक्षाला जातो। आणि आता मी सोलो गेलो तर 10 रुपये फक्त तिकीट असते येता जाता, म्हणजेच 20 रुपये ट्रेनला। तर आम्ही 3 जण होतो त्यावेळेला, तर 60 रुपये ट्रेनला गेले। आणि पायथ्याशी लिंबू सरबत घेतलं होतं तिकडं 60 रुपये गेले। असं खर्च होत राहतं। आणि जर डबा नाही नेला तर ते जेवणाचा वेगळा खर्च। तर अशा पद्धतीने तुम्हाला खर्च करावा लागतो। तर मॅक्स तुम्हाला जर सोलो असाल आणि ते पण बाईकवर असाल, तुमची स्वतःची बाईक असेल, तर साधारणतः 2 ते 3 हजारापर्यंत खर्च येतो। तर चला जाऊयात तुंग किल्ल्याला भेट देण्याकरिता आणि जाणून घेऊयात तुंग किल्ल्याचा इतिहास। तुंग किल्ल्यावर जाण्याचा आम्ही वापरलं ते ट्रेनचा मार्ग। देहूपासून ट्रेन धरून आम्ही थेट उतरलो ते मळवलीला। मळवलीपासून रिक्षा केली ते तुंग किल्ल्याच्या पायथ्यापर्यंतची। तर मित्रांनो, आता आपण आलेलो किल्ल्याच्या पायथ्याला, म्हणजे आता इथं हनुमानाचं मंदिर आहे। माझ्या मागं हनुमानाचं मंदिर आहे, तर हनुमानाचं मंदिर दर्शन घेऊ आणि मग ही जी वाट आहे मागची इथनं वर जायचं आहे। आणि मी पण पहिल्यांदाच आलो आहे किल्ल्यावर, तर बघूयात वाट चुकला नाही पाहिजे आपण। मॅपचा जसा फोटो घेतलेला आहे मी। हनुमान मंदिराचं दर्शन घेऊ आणि मग गड चढायला चालू करू। तुंग किल्ल्याच्या पायथ्याशीच आपल्याला काही विरळ पाहायला मिळतात। या विरळींचं जतन करण्याचं कार्य सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान मावळ विभाग यांनी केलेलं आहे। तर मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 10 आणि आमचा ट्रॅक झालेला स्टार्ट। आता बघू, कॅप घेतलेली आहे सेफ्टीसाठी, कारण या वर्षीचा ऊन म्हणजे जीव घेणंच ऊन आहे। आणि इथं पायऱ्यांचे कामं चालवले, तटबंदी आणि पायऱ्याचे कामं चालू आहे इथं। चला चांगले निघूयात आपण आता पटपट पटपट गड चढून खाली यायचंय। तुंग किल्ल्याची उंची सुमारे 3000 फूट एवढी आहे। श्री हनुमानरायाची मूर्ती देखील आहे इथं। शक्य गणरायाची मूर्ती असावी। आता आपल्याला असं वर जायचंय। या पॅचवरनं तर वरती आलो आम्ही। आता इथनं वर जायचंय, पण रस्ता काही दिसत नाही। तर पहिले मी जातो आणि बघतो। हा पॅच चढून असा वर आलो आम्ही, म्हणजे मी। आणि आता इथनं सरळ रस्ता आहे काही असं। समोर जो किल्ला दिसतोय ना, हा वाला हत्ती कोण आहे
आणि हा वरतूनच जास्त आता ट्रेक स्टार्ट होऊन एक 10-15 मिनटं झाली असतील, तिथूनच इतका छान व्ह्यू येतोय ना, तरी अजून किल्ला बाकी आहे. चला. किल्ले तुंग ह्या गडाला कठीण गड असे देखील म्हणतात. इसवी सन 1482 मध्ये निजामशाहीने हा किल्ला जिंकून घेतला. 1482 ते 1630 पर्यंत हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात राहिला. निजामशाही नंतर या किल्ल्यावर आदिलशाहीचा राज्य आला. पुढे जाऊन इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला. ह्या किल्ल्याचं नामांतर करून कठीणगड करण्यात आलं. इसवी सन 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंगांनी पुरंदराचा तह केला होता. त्या तहामध्ये तुंग किल्ला देखील सामील होता. 1670 मध्ये हा किल्ला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. एक पॅच सुटला नाही, दुसरा आला. तुंग किल्ला लयच खतरनाक दिसतोय. चला काय चढायचं तर आहे, पटापटावर जायचंय. तसं या किल्ल्याचं दुसरं नाव कठीणगड आहे आणि ते बरोबर नाव दिलेलं आहे, कठीणगड. कठीणगड आणि तुंग दोन नाव आहेत त्या किल्ल्याला. आपण आलेलो आहोत किल्ल्यातील पहिल्या प्रवेश दरवाजापाशी. बऱ्याचशा किल्ल्यावर आपल्याला असे काही महादरवाजा किंवा पहिल्या दरवाजापाशी असे काही छिद्र पाहायला मिळतात. तर हे कशा कारणे असावे, कारण जर पावसाळ्यात वरनं पाणी येत असेल तर सहजासहजी ह्या छिद्रावरून पाणी खालच्या मार्गाला निघून जावं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थाननी इथं खूप छान पद्धतीने असं दार बसवलेलं आहे. आपल्याला इथून वर जायचं आहे, त्याच्या आधी आपल्याला पुढं जाऊन यायचं आहे. पुढं देखील बुरुज आहे आणि हे आहे वरती आल्यावर बुरुजाचा परिसर. आणि हा आहे मुख्य दरवाजा, पहिला दरवाजा. आणि खरंच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ह्यांना खूप खूप धन्यवाद की ते सगळे मिळून किल्ल्याचं संवर्धन करतायत, किल्ले जतन करतायत, ताकी पुढच्या पिढींना कळावं महाराजांचा इतिहास आणि महाराजांचे गड किल्ले कसे होते. ऊन असल्या कारणानं आम्ही जास्त पुढं जात नाही आहे, कारण वरती पण जायचं आहे. तिकडं फक्त बुरुज आहे आणि इथं जे दिसतं हे वाड्याच्या किंवा राहण्याची जागा असावी त्याचा अवशेष आहे. चला आता वर जाऊ.
पहिल्या दारातनं प्रवेश करून सरळ गेलात तर बुरुज, आणि जर बुरुज नसेल पाहायचा तर डायरेक्ट ह्या पॅच चढून वर आलात तर तुम्ही येताल सरळ मुख्य दरवाजापाशी, जो की पूर्णपणे गोमुख दरवाजा आहे. हा पूर्ण गोमुख आकाराने बनवलेला आहे. हनुमान दरवाजा. महादरवाजाच्या आत आल्यावर एक दगडात कोरलेली हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. तर चला आता आपण जाऊयात हनुमान दरवाजाच्या आतमध्ये. इथं देखील दार बसवण्यात आलेलं आहे आणि इथं काही देवडी आहेत. एक ह्या साईडला आहे, एक ह्या साईडला आहे. आणि वरती काही असा परिसर आहे. आपल्याला अजून तिथं जायचं आहे. आणि इथं भरपूर असे अवशेष पाहायला मिळतात. वाड्यांचे असेल किंवा मग राहण्याची सोय असावी असे काही इथं अवशेष आहेत. मुख्य दरवाजा वरतून गोमुख दिसतो, तिकडं जाऊ आता लगेच. तिथपर्यंत आहे असं. हा आहे गोमुख दरवाजा. समोर देखील मंदिर आहे, श्री गणरायाचं. श्री गणेश मंदिर. आणि इथं भला मोठा असा पाण्याचा टाका देखील पाहायला मिळाला. ॲक्च्युअलमध्ये मला वाटलं की इथून रस्ता आहे, पण इथं खूप मोठी पाण्याची टाकी आहे. आत्ता बघितलं मी. आणि रस्ता इथं नाही वर जायला, किंवा मग पलीकडून असावा. श्री गणेश मंदिर. मित्रांनो, तुंग किल्ल्यावरून सुद्धा लोहगड आणि विसापूर दिसतो. जर वरच्या साईडला गेलो तर ह्याच्या पलीकडच्या साईडलाच तिकोना किल्ला आहे. आणि हा पवना धरणाचं पाणी. समोरचा जो झाड दिसतोय ना, तिथं जरा वेळ थांबलो आम्ही. मग तिथून असा वर आलो आणि आता आपल्याला जायचं आहे इथं, ते पण ह्या वाटाने. हा पूर्णपणे असा नजारा आहे. आणि शक्यात शक्य या कॅमेऱ्यात दिसतंय का नाही माहिती नाही, पण इथं जे आहे ना, हा जो डोंगर आहे ह्याच्या बॅक साईडला शक्यात शक्य कोरीगड असावं. आणि इथं देखील किल्ला असावा असं वाटतंय लांबून बघून तरी. आणि इकडं असा हा नजारा आहे पूर्णपणे. इथं लोहगड विसापूर आहे समोर. आता आपण वर जाऊयात. तर वर चढूयात पटपट. असं जायचं आहे आपल्याला. पूर्णपणे चढायचं आहे. हे मागचा नजारा. आता इथनं वर जाऊयात. भगवा ध्वज.
तुंगाई देवीचं मंदिर, समोर आहेत तिकोना, विसापूर लोहगड, तिकोना, तुंगाई देवीचं मंदिर. आणि हा पूर्णपणे असा नजारा आहे इथला. सगळ्यात टॉपवर सुद्धा पाण्याची टाकी आहे, पण ती पूर्णपणे बुजवून टाकलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता गड उतार होणार आहोत. इथलं सगळं परिसर झालेलं कव्हर करून. तर चला आता गड उतार होऊयात आणि डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी भेटूयात. इथून बघ किती भारी दिसतंय हे. आता इथून उतरून समोरचा एक टोक, तो एक टोक, तो एक टोक, 3-4 टोके तिथं ट्रायंगल सारखाच, पण तो तिकोना. चलो. चढताना काही वाटलं नाही, पण उतरताना भीती वाटते थोडी. स्लोप आहे डायरेक्ट. चला आता डायरेक्ट खाली भेटू आपण. तर मित्रांनो, गड उतार झालेलो आहोत आपण. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तर भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.